जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। नगर पुणे इंटरसिटी रेल्वे सेवाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून ही सेवा लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे औद्योगिक वसाहती, शिक्षण संस्था, आरोग्य सेवा तसेच धार्मिक पर्यटनास चालना मिळेल। नगर मुंबई हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असून जिल्ह्यासाठी विमानतळाची गरज असल्याने या सर्व कामासाठी लढा दिला जाणार असल्याचं खासदार निलेश लंके यांनी सांगितलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी गावात अंधश्रद्धेचा प्रकार समोर आलाय। लोणीतील प्रवरा महाविद्यालयासमोर चौकात हळदी कुंकाने माखलेली शेकडो लिंब टाकण्यात आली होती। नागरिकांनी पोलिसांना हा प्रकार सांगितल्यानंतर सदर लिंबू आणि इतर साहित्य त्यांनी कचरा गाडीत फेकून दिलाय। या प्रकारामुळे मात्र चर्चांना उधाण आलं असून हे कोणी आणि कशासाठी केलं याचा शोध घेणं गरजेचं आहे। काल दिनांक 24 मार्च 2025 रोजी सायंकाळी ITI कॉलेज रस्त्यावर क्षुल्लक कारणावरून 2 गटात हाणामारी होऊन त्यामध्ये योगेश मोरे, गणेश मोरे, पवन मोरे हे जखमी झाले। त्यांना कोपरगाव शहरातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय। मोरे बंधू यांना विनाकारण झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज मंगळवार दिनांक 25 मार्च 2025 रोजी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। या प्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली। सदरचा मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यापासून गांधी चौक मार्गे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे नेण्यात आला। यावेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या प्रसंगी 8 दिवसात सर्व आरोपींना अटक होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास आम्ही त्यांचा बंदोबस्त करू असा इशारा यावेळी उपस्थित नागरिकांनी दिला। या प्रसंगी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज कोपरगाव आदींचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे कोपरगाव शहरासाठी अतिशय भीतीदायक आणि पुढच्या दृष्टीने अतिशय धोकादायक देखील आहे। त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की हे 353 वगैरे हे किरकोळ सरकारी कामामध्ये आपण त्याच्यामध्ये मारून टाकण्याचा प्रयत्न असेल, तिथं झालेली त्या ठिकाणी त्यांचा दरोडा असेल, त्याचबरोबर 353 सरकारी कामाचे जे काही गुन्हे आहेत ते आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामधला जो याचा प्रमुख आहे, याचा मोरक्या आहे, त्यांनी बऱ्याच जणांनी त्याचं नावं घेतलं। त्याची इनोवा आहे, त्याचं 2 नंबर, मला त्याचं नाव माहीत नाही। तुम्ही त्याला या ठिकाणी याच्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे आणि तो त्यांचा प्रमुख आहे। अकोले तालुक्यातील वन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून पदरमोड करत वन क्षेत्रात कृत्रिम पाणवठे तयार करून वन्यजीवाची तहान भागविली जात आहे। चैत्र वनव्याची चाहूल लागली की पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब सुरू होते। वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते। तालुक्यातील वन विभागाकडून जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत। दरवर्षी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने वन अधिकारी कर्मचारी थोडा खिशाला झळ सोसून कृत्रिम पाणवठे तयार करतात। यंदाही कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत। कुकडीचे आवर्तन सोडले, मात्र श्रीगोंद्याच्या पूर्व भागातील DY 10 ते 14 पर्यंतच्या वितरिकेवरील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले आहेत। शेतकऱ्यांसाठी फेर आवर्तन सोडावे। येत्या सोमवारपासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष
प्रशांत दरेकर यांनी दिलाय। सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। तहसीलदार डॉक्टर क्षितिजा वाघमारे व कुकडीचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांना निवेदन देण्यात आलं। जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। हॉस्पिटलच्या मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत। सोनोग्राफी फक्त 400 रुपये आणि एक्सरे फक्त 100 रुपयात। लॅब तपासणीवर 50% सूट आणि औषधांवर 20% पर्यंत सूट। संपर्क 90 90 91 91 96 आणि 7304 75 56 55। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। खर्डा येथे बस स्थानकासमोरील शासकीय धान्य गोदाम, जुने तलाठी कार्यालय व शासकीय दवाखाना या शासनाच्या मालमत्ता असतानाही बंद गोडाऊनचे कुलूप तोडून इमारती जेसीबीच्या साह्याने फोडून 20 लाख रुपयांचे सरकारी नुकसान केल्याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी ज्योती शिरीष गोलेकर, संग्राम शिरीष गोलेकर, जेसीबी मालक सुमित सुधीर चावणे व जेसीबी चालक तुकाराम आत्माराम सुरवसे अशा 4 जणांविरोधात खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। श्रीरामपूर तालुक्यातील पांढरे वस्ती येथे शेती महामंडळाची शेती गट 1 मधील शेतातील विहिरीत बसविलेल्या 2 पाणबुडी, मोटारी, स्टार्टर केबल असा 20,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेलाय। पांढरे वस्ती येथे शेती महामंडळाची शेती गट नंबर 1 ही अशोक रामचंद्र नागरे यांच्या नावे असून त्यातील 80 एकर जमीन विनोद शांताराम हुजबंद यांना करण्यासाठी दिली आहे। या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात विनोद हुजबंद यांनी फिर्याद दिली आहे। संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटाच्या उतारावर 2 टेम्पोच्या समोरासमोर भीषण अपघात झाला। यात 2 जखमी झाल्यात। ही घटना सोमवारी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास घडली। अपघातामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। सासरी नांदत असताना माल ट्रक घेण्यासाठी माहेरून 10 लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात सासरच्या 3 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला। महाराष्ट्र चॅकबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी रेणुका कोल्हे यांची निवड करण्यात आली। तशी घोषणा ITVF कडून करण्यात आली। दरम्यान शिर्डीत झालेल्या 14व्या राष्ट्रीय सब एज्युकेशन चॅकबॉल स्पर्धेत महाराष्ट्र मुलांच्या तर दिल्लीच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावलंय। दिल्लीच्या मुलींनी द्वितीय, पंजाब व पश्चिम बंगालच्या मुलींनी तृतीय बक्षीस विभागून देण्यात आलंय। जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।